टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। टाइम्स ऑफ अहमदनगरच्या राजकीय दंगल या विशेष कार्यक्रमात अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून सर्वच पक्षीय इच्छुक उमेदवारांची नावे आपण जाहीर केली होती। भाग 5 मध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छुक शिवसैनिकांबद्दल चर्चा केली होती। डझनभर भावी आमदार असलेल्या शिवसेनेची मशाल पेटवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे। मशाल पेटवण्याच्या तयारीत असलेले हे भावी आमदार भविष्यात मशालीवर पाणी टाकून मशालीलाच ओलं करून ठेवतील, जेणेकरून मशाल पुन्हा पेटता कामा नये अशी सध्याची शिवसेनेची परिस्थिती आहे। नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर, आपलं स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून जवळपास डझनभर भावी आमदार तयार होत आहेत। माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकत राठोडांची आपली अत्यंत जवळीक होती असे काही नेते नगरकरांना भासवत आहेत। राठोडांच्या तालमीत छक्के पंजे शिकलेल्या नेत्यांना राठोडांच्या उपकाराची जाणीव राहिलेली नसल्याचे बोलले जाते। राठोडांचे चिरंजीव विक्रम राठोड यांची शहरात पक्ष बांधणीसाठी वणवण सुरूच आहे। ठाकरेंच्या सेनेकडे जनतेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विक्रम हे थेट आमदार खासदारांवर बेलगाम टीका करत असतात। मात्र विक्रम यांना ताकद देण्यास स्थानिक नेते असक्षम असल्याचे चित्र सध्या नगर शहरात पाहायला मिळते। डिसेंबरच्या अखेरीस महापौरकीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे। कार्यकाळ संपताच अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना महापौरकीच्या पदावरून पायउतार व्हावे लागले। एक सक्षम महिला म्हणून रोहिणी शेंडगे यांनी अत्यंत जबाबदारीने आपला कार्यकाळ पूर्ण केला होता। रोहिणी शेंडगे यांचा कार्यकाळ पूर्ण होताच मिस्टर महापौर अर्थात रोहिणी शेंडगे यांचे पती ज्येष्ठ नगरसेवक संजय शेंडगेंना देखील भावी आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे। मिस्टर महापौर म्हणून संजय शेंडगे यांनी नगर शहरासह मातोश्रीवर देखील आपले चांगलेच वजन निर्माण केले आहे। व्यवहाराशी व्यवहार असलेले शेंडगे भविष्यात आमदारकीसाठी इच्छुक जरी असले तरी शेंडगेंची रिमोट कंट्रोल ठराविक राजकारण्यांच्या हाती असल्याचे शिवसैनिकांच्या खासगी चर्चेत बोलले जाते। दुसरीकडे अजून एक तरुण नेता म्हणून दत्ता जाधव यांचे नाव घेतले जाते। मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले दत्ता जाधव यांची आमदारकीची लढण्याची मनसे इच्छा नसली तरीही नगर शहराचा विकास झाला पाहिजे या संकल्पनेला धरून जाधवांचे आमदारकीच्या उमेदवारीसाठी आपले नाव निश्चित करण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करत आहे। सध्या मराठा समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे, तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यल्गार पुकारला आहे। जाधव हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महानगर अध्यक्ष आहेत। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कामाची दखल घेऊन भुजबळांनी जाधवांच्या पाठीवर शबासकीची थाप दिली होती। महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकारणाची परिस्थिती पाहता भविष्यात जाधवांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा जाधवांचे निकटवर्तीय करतात। एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची उद्ध्वस्त परिस्थिती पाहता आपले कुटुंब ठाकरेंच्या सोबतीने राहील या भूमिकेत ठाकरे गटाचे दक्षिणेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे होते। ठाकरेंची ताकद दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवण्याचे काम सुरू होते। शशिकांत गाडे यांनी मशाल पेटवत नगरच्या काही शिवसैनिकांना ठाकरेंच्या गटात धरून ठेवले होते। मात्र नवीन कार्यकर्त्यांची इनकमिंग वाढली होती। शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे हे अहमदनगर महानगरपालिकेचे तब्बल 10 वर्ष नगरसेवक राहिले होते। शिवसैनिक जास्त शिकलेले नसतात, मात्र योगीराजच्या माध्यमातून शिवसेनेला एक अभ्यासू कार्यकर्ता मिळाला होता। योगीराज हे अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जाते। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अहमदनगर शहराच्या अडचणी फडणवीसांपर्यंत योगीराज यांनी मांडल्या होत्या। त्याची दखल घेत तत्कालीन आमदार अनिल राठोड यांनी योगीराजचे कौतुक केले होते। शशिकांत गाडे यांच्या कुटुंबातून एकाला उमेदवारी द्यायची ठरल्याचे झाल्यास योगीराज यांचे नाव आवर्जून घेतले जाईल। ठाकरे गटातून अजून एक नाव आवर्जून पुढे येते। एकेकाळी अनिल राठोडांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे गिरीश जाधव ठाकरेंच्या शिवसेनेतून इच्छुक असल्याची सध्या चर्चा रंगत आहे। जन्मताच आक्रमक असलेले गिरीश जाधव हे योगायोगाने शिवसेनेची आक्रमकता पाहून शिवसेनेत दाखल झाले होते। शिवसेना आणि मनसे असे 2 भाग झाल्याने गिरीश जाधव हे राज ठाकरेंच्या सोबत मनसेत दाखल झाले होते। राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे म्हणून त्या काळी गिरीश जाधव यांची ओळख होती। त्यानंतर गिरीश जाधवांची एंट्री ही शिवसेनेत झाली। आज गिरीश जाधव हे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत। गिरीश जाधव हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची थेट कॉलर धरून त्यांना फरफटत खेचून आणत असतात। गिरीश जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास
एक बेधडक नेता शहराला लाभू शकतो असेही बोलले जाते। भाग 7 मध्ये पहा, इंजिन नसलेले उमेदवार, मग ते कोणत्या पटरीवर धावणार हे पाहण्यास नगरकर इच्छुक असतील।